मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत कोंढाणा लेणीला. थोड्या टायमात आपण निघू. बालूशेट आलेला आहे गाडी घेऊन. जाऊ थोड्या टायमात. आता वैजनाथवरून जाऊ पोरांना घेऊन. ब्लॉग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. हाय गाईज, आपल्या चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आम्ही कर्जतवरून आलोय कोंढाणा किल्ल्यावर. आपण बघू शकता इथे लोकेशन दिलंय. आम्ही 6 जण आलोय. गिरीश बाशी यांची एल्टिगा घेऊन आलोय. मी खूप दमलो इकडे, मला दम लागलाय. बाकीची आमची आलेली सोबत ती पुढे गेलीत. मला खूप असा दम लागलाय. आणि तुम्ही बघू शकता अशी जंगल बघू शकता तुम्ही. असा सुंदर अशा वातावरणात आलोय आम्ही. मला असा खूप असा दम लागलेला. माझे मित्रमंडळी पुढे गेलेत. मला इथं कोण दिसत नाही. माझा एक फ्रेंड आहे अनिकेत बारशी, हुंगावचा येतो. इथे बसलाय, माझ्यासाठी थांबलाय. आपण त्याला विचारूया कसं इथेशी वाटतंय तुला आल्याबद्दल. खूप दम लागलाय मला पण. मी थांबले पाप्यावरती. इथं खूप मच्छर आहेत, त्यामुळे तुम्ही येताना फुल हाताची टी शर्टच घालून या. चला जाऊ आता पुढे. चला पुढे जाऊन बघूया आता कसे वाटते. अजून आमची मित्रमंडळी पुढे आहेत, त्यांना जाऊन विचारूया आपण आता इकडे आल्याबद्दल, कोंढाणा किल्ल्यावर आल्याबद्दल तुम्हाला कसे वाटते आहे. तिला ओल लागलेला आहे मागं, तुम्ही पाहू शकता. बाकी सर्व पुढे गेलेले आहेत. तर मी पण चालतो असते पुढे. पापू येईल तोपर्यंत. बघू शकता आम्हाला छोटासा असा इथे ओल लागलेला आहे. आणि इथे मुंबईचे पोरं बसलेले आहेत, तुम्ही बघू शकता. अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलो आम्ही. आता इथून थोडा 15 मिनिटाचा रोड राहिला आहे. तिथे आमचे मित्र बसलेले आहेत. तिथे सामिक आहे, तिथे भाग्यश्री, तिथे गिरीश बारशी एल्टिगा घेऊन आलाय आमच्यासाठी. तिथे विक्रम नायकोडी बसले. आपण विचारू त्यांना तिथे आल्याबद्दल तुम्हाला काय असं वाटतंय. इथलं वातावरण खूपच छान आहे. आम्ही आलोय, तुम्ही पण या. आता आम्ही 5 मिनिटात पोहोचू. तुम्ही बघू शकता इथले वातावरण असे डोंगर आहे तसे. आता थोड्या वेळेला आम्ही 5 मिनिटात पोहोचू. लेणीकडे जाताना आपल्याला हा पहिला धबधबा लागतो. पर्यटक मंडळी सुद्धा येत आहेत अजून असते. सानिका इथशी बसलेली, दमलेली आहे. तिथं आल्याबद्दल तिला काय असं वाटतंय ते आपण बघू शकतोय. मी इथे आलेली आहे, तुम्ही इथे येऊ नका. आधी ती आमच्या सोबत आलेली आहे. तिचा नवरा जॉबवर गेला आणि ती घरी कोणालाच विचारून आलेली नाही आमच्या सोबत. कोंढाणा किल्ल्यावर आली आहे. तिला बघू इथं आल्याबद्दल काय असं वाटतंय. इथे फोटोशूट चालू आहे विक्रमचा. फायनली पावसाचं वातावरण बनलेलं आहे, तुम्ही पाहू शकता.
अंधार झालेला आहे पूर्ण. ही आपली मंडळी. इकडे धबधबा पाहू शकता मागे. कोंढाणा किल्ल्याला येताना आपल्याला पहिला धबधबा लागलेला छोटासा असा तो धबधबा होता. दुसरा धबधबा लागलेला जो आपण बघू शकता किती उंच आहे असा धबधबा, किती सुंदर आहे. जेव्हा आपल्याला कोंढाणा किल्ल्याला जाताना आपल्याला दुसरा धबधबा लागलेला आहे. फायनली आम्ही लेणीच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता. आणि आमची मित्रमंडळी इथे बसलेली आहेत, नाश्ता करत होती. थोडंसं ऊन आहे. आणि आपण काय बोलू शकता इथे आल्याबद्दल? खूप छान वाटलं. आमचा नाश्ता करून झालेला आहे. तुम्हा पर्यटकांना आम्हाला सांगा, एक संदेश द्यायचे तर तुम्ही इथे किल्ल्यावरती कुठे किंवा लेणीवरती गेले तर तिथे प्लॅस्टिक किंवा कचरा कुठलाही करू नका. प्लॅस्टिक वगैरे तुमच्याकडे असेल तर एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये टाकून व्यवस्थित कुठेतरी एका. आणि ते आपल्याला चांगलं असं मार्गदर्शन दिलेलं आहे. आता आपण लेणीच्या पायथ्याशी आलो आहेत. आपले मित्रमंडळी लेणीच्या पायथ्याशी आले आहेत, फोटोशूट करतायत. तर फायनली आम्ही पोचलेलो आहेत कोंढाणा लेणीला. कोंढाणा लेणीवर आलो होतो आम्ही सगळे मित्र. पाऊस खूप वाढलेला आहे इथून. आता आम्ही निघत आहे. तुम्ही बघू शकता पाऊस किती पडत आहे. वरती गेलो तसा पावसाने खूप जोर घेतला. थोडंशी थांबलो आणि तिथून लगेच आम्ही निघालो. तर आता आम्ही खाली पोचलोय. आता इथून आम्ही जाऊ डायरेक्टली. मी इथंच ब्लॉग संपवतो.